नमस्कार भावांनो. तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत जीसी मोब ॲप्लिकेशनमध्ये सीपी प्लस कॅमेऱ्याचे ॲक्सेस कशा प्रकारे केले जाते, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण आपला स्मार्टफोन ओपन करणार आहोत. त्यानंतर प्ले स्टोअरमध्ये जाऊन जीसी मोब असं सर्च करणार. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ॲप्लिकेशनचा इंटरफेस ओपन होतो. त्या ॲप्लिकेशनला आपण इन्स्टॉल करणार आहोत. ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल असल्यामुळे तिथे ओपनचं ऑप्शन आलेलं आहे. तर ते सर्वात पहिले आपण ओपन करून घेणार आहोत. ओपन केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस त्या ठिकाणी दिसतोय. तर या ठिकाणी आपण या विंडोज जे आहे ते स्क्रोल करून पुढं कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यानंतर पुढं हीच प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला आपलं रिजन ते निवडण्यास सांगतं. तर त्या ठिकाणी आपण सर्चमध्ये इंडिया असं टाईप करून इंडिया निवडणार आहोत. ते झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी राईट साईडला क्लिक करून सेव्ह बटनवर क्लिक करायचं आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होतं. त्या ठिकाणी ते सांगतं की तुम्हाला त्याची व्हिडिओ बघायची आहे की नाही. तर त्या ठिकाणी आपण स्किप करणार आहोत. ती ॲडिंगची व्हिडिओ ते त्या ठिकाणी दाखवता. तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर ह्या आपल्याला ॲड डिव्हाइसचं ऑप्शन येतं. त्या ठिकाणी आपण ॲड डिव्हाइसवर क्लिक करणार आणि ओके करणार आहे. त्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस येतो. तर या ठिकाणी आपण जे डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्या व्हिडिओमध्ये हा स्कॅनर कसा आणायचा शोधून त्याचं पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तो QR या ठिकाणी स्कॅन करायचा. तो QR स्कॅन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्याचं इझी ॲक्सेस करू शकता. तर या ठिकाणी तो QR माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे हा QR मी स्कॅन करणार आहे त्या ठिकाणी. तर यासाठी आपण आता ॲड डिव्हाइसवर क्लिक करणार. ॲड डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर राईट साईडला गॅलरीचं ऑप्शन असतं वरती राईट साईडला. तर त्या ठिकाणी आपण त्याच्यावर क्लिक करून ओके असं दाबणार आणि ओके केल्यानंतर आलो टर्म्स अँड कंडिशन परत करून देणार. त्या ठिकाणी लेफ्ट साईडला फोटोचं ऑप्शन आहे. तर फोटोजवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक QR येतोय त्याचा. तर तो QR आपण स्कॅन करणार. QR स्कॅन झाला की आपल्याकडं अशा प्रकारे मग त्याचं इंटरफेस ओपन होतं. इंटरफेस ओपन झालं की आपण ओके वगैरे यस जे आहे ते करणार. त्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याला नेक्स्ट करणार. नेक्स्ट केलं की DVR आणि NVRचं ऑप्शन येतं, त्यावर क्लिक करणार आणि क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ते पासवर्ड वगैरे सांगतं टाकायला, नेम वगैरे टाकायला सांगणार. तर या ठिकाणी आपला डिव्हाइस नेम जे आहे ते शॉप आपण टाकून देणार आणि त्यानंतर जो डिव्हाइसचा पासवर्ड आहे तो या ठिकाणी पासवर्ड टाकून आपण त्याला फिल करणार. अशा प्रकारे मित्रांनो आपण इझिली CP+ कॅमेऱ्याचे ॲक्सेस करू शकतो मोबाईलवर.